का सर्व हो सर. बघा इकडे आजचा आपला टॉपिक आहे एलसीएम आणि एचसीएफ. तुम्ही या अगोदर 10व्या वर्गामध्ये हा टॉपिक शिकले असाल. काय होते एलसीएम आणि एचसीएफ तर मी सांगतोय त्याच्यामध्ये. एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल, त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात लिस्ट कॉमन मल्टिपल. त्याचा माईक चालू असेल त्याने म्यूट करायचा. एलसीएम याला लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणतात आणि एचसीएफ त्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर्स असं म्हणतात. तुम्ही 10व्या वर्गामध्ये शिकलेले आहे. तर पहा इकडे बघा, इकडे या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेलं आहे. एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल, त्याला मराठीमध्ये लघुत्तम सामायिक विभाज्य अर्थात लसावी म्हणतात. आणि एचसीएफ ला हायेस्ट कॉमन फॅक्टर्स, ज्याला मराठीमध्ये महत्तम सामायिक विभाज्य अर्थात मसावी म्हणतात. हे तुम्ही नाव ऐकलेलं असेल 10व्या वर्गामध्ये, तुम्ही शिकलेले आहे. आता यामध्ये बघा, कोणताही टॉपिक शिकताना मॅथमॅटिक्स मध्ये सर्वात महत्वाचं आहे की त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे. त्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो आपणास माहित असणं आवश्यक आहे. तर यामध्ये बघा, एलसीएमचा जो काही फॉर्म्युला आहे तो आहे कॉमन फॅक्टर्स इंटू अनकॉमन फॅक्टर्स. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की एलसीएम काढताना फॅक्टर पद्धतीचा आपण उपयोग करणार. म्हणजे जे तुम्हाला 2 इंटिजर्स और 3 इंटिजर्स, इंटिजर्स म्हणजे पूर्णांक, म्हणजे ज्या 2 संख्या तुम्हाला दिलेल्या असतील त्या 2 संख्येमधून एलसीएम कसं काढायचं ते आपण आज पाहणार आहोत. आणि दुसरं याच्यामध्ये एचसीएफ कसं काढतात ते पण पहा. आता या ठिकाणी फॉर्म्युला आहे बघा, एलसीएम म्हणजे कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर. फक्त लक्षात ठेवा, या फॉर्म्युला आहे कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर आणि एचसीएफ म्हणजे कॉमन फॅक्टर्स. आता आपण याच्यामध्ये पाहणार आहे की कॉमन फॅक्टर्स म्हणजे काय आणि अनकॉमन फॅक्टर्स म्हणजे काय. सगळ्यात अगोदर हे लक्षात ठेवायचं की एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल आणि त्याचा फॉर्म्युला आहे कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर्स. एचसीएफ चा काय आहे, जर यामध्ये एलसीएम मध्ये जर हे एवढं आपण याच्यामध्ये डिलीट करून टाकलं तर काय उरते, कॉमन फॅक्टर्स. तेच एचसीएफ चा फॉर्म्युला आहे, एचसीएफ इक्वल टू कॉमन फॅक्टर्स. आपण याच्यामध्ये बघणार आहोत. बघा, हाऊ टू फाइंड आउट एलसीएम बाय. हा बोला, काही कोणाला विचारायचं आहे का? काही विचारायचं आहे का कोणाला? ठीक आहे. या ठिकाणी बघा, हाऊ टू फाइंड आउट एलसीएम बाय प्राइम फॅक्टरायझेशन, म्हणजे फॅक्टर पद्धतीनं आपण एलसीएम कसं काढायचं 2 संख्येचं आणि एचसीएफ कसं काढायचं 2 संख्येचं. प्रथम 2 संख्येचं पाहू, नंतर आपण उद्याला याच्यामध्ये 3 संख्येचं पाहणार. एक तुम्हाला सांगण्यात येते की जेव्हा कधी आपण याच्यामध्ये याल ना तुम्ही क्लासमध्ये, तर वही आणि पेन सोबत राहू द्या. म्हणजे कधी जर लिहायचं काम पडलं, समजा मी एक उदाहरण दिलं तर 2 मिनिटात तुम्ही करून दाखवल्या पाहिजे. तसं याच्यामध्ये छोटे छोटे उदाहरण आहे, तुम्ही करून दाखवू शकता फटाफट. तर या आता हे डेफिनेशन्स वगैरे सांगितलेलं आहे, तर याच्या पुढे जाऊ आपण.
बघा इकडे, आता या ठिकाणी दोन संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला, 12 आणि 30. आता या 12 आणि 30 चा आपल्याला एलसीएम काढायचा आहे ना. तर त्यासाठी काय करायचं, सर्वात प्रथम या 12चे आपण फॅक्टर पाडत आहोत. बघा, 12 = 2/2 × 3, म्हणजे यांचा जो गुणाकार आहे तो काय होतो, 12. आता 12चे फॅक्टर पाडत असताना सर्वात अगोदर जी संख्या दिलेली आहे त्या संख्येला कमीत कमी कोणत्या संख्येने भाग जाते हे बघायचं. या ठिकाणी काय आहे, 12 आहे, तर पहिले 12ला 3 ने पण भाग जातो, 3 चौक 12, बरोबर आहे ना. परंतु आपण 3 ने नाही द्यायचं, 2 ने जाते का पहिले पाहायचं. पहिले 2 पासून सुरुवात करायची, 2 ने जाते का, 3 ने जाते का, 4 ने जातो का. तर सर्वात पहिले ज्याने जाते ते तिथं सिलेक्ट करायचं. आता 12ला 2 ने भाग जातो म्हणून आपण 2 या ठिकाणी लिहिलेला आहे, आणि 2 गुणिला 3 अशा प्रकारे याचा जो गुणाकार आहे तो किती येतो, 12. म्हणजे याचे असे फॅक्टर पाडायचे. त्यानंतर 30 आहे, तर 30 चे सुद्धा या ठिकाणी फॅक्टर पाडलेले आहे. सर्वात प्रथम आपण 30ला 3 ने पण भाग जातो, 4, परंतु आपण काय केलं, 6 ने पण भाग जातो, परंतु काय केलेलं आहे, 2 ने भाग दिलेला आहे त्याला. 30/2 समजा 2 गुणिला 15, मग 15ला या 3 गुणिला 5 केलेला आहे, म्हणजे 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30. अशा प्रकारे या ठिकाणी फॅक्टर पाडलेले आहे. पुन्हा एखाद्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो, फक्त हे समजून घ्या. या ठिकाणी अशा प्रकारे आपण फॅक्टर पाडलेले आहे. पुढचं बघा, एलसीएम = कॉमन फॅक्टर्स × अनकॉमन फॅक्टर्स. आता कॉमन फॅक्टर्स कसे शोधायचे. आता बघा, या 12चे आपण या ठिकाणी काय केलेले आहे, फॅक्टर पाडलेले आहे. 2 गुणिला 2 गुणिला 3, म्हणजे 2 गुणिला 2 4, 4 गुणिला 3 12. या ठिकाणी 30 चे फॅक्टर पाडलेले आपण. 2 गुणिला 3 6, 6 गुणिला 5 30, 6 पंच 30. अशा प्रकारे फॅक्टर पाडले. आता बघा, या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलेला फॉर्म्युला काय आहे, एलसीएम = कॉमन फॅक्टर्स × अनकॉमन फॅक्टर्स. आता एक लक्षात ठेवायचं, कॉमन फॅक्टर्स म्हणजे काय आणि अनकॉमन फॅक्टर्स म्हणजे काय. तर या ठिकाणी बघा, हे जी ओढ आहे, 2 गुणिला 2 गुणिला 3, नंतर खालची ओढ आहे 2 गुणिला 3 गुणिला 5. तर यामध्ये बघायचं की या दोन्ही रांगेमध्ये कॉमन कोणती संख्या आहे. तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते, या ठिकाणी कॉमन किती संख्या, कॉमन म्हणजे दोन्ही ठिकाणी आहे असे कॉमन. इथंही 2 आहे, इथंही 2 आहे, ठीक आहे. मग इथं 2 आहे, तर पुन्हा 2 आहे का याच्यामध्ये, नाहीये. त्यानंतर बघा, इथं 3 आहे, इथं 3 आहे, हे कॉमन आहे. म्हणजे याच्यामध्ये खालच्या याच्यामध्ये 5 आहे, तर वरच्या याच्यामध्ये 5 आहे का, नाहीये. म्हणजे कॉमन कोणत्या कोणत्या मिळाल्या आपल्याला, ह्या 2. म्हणजे 2 हा अंक कॉमन आहे, त्यानंतर 3 हा अंक या दोन्ही याच्यामध्ये कॉमन आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी तो असणं आवश्यक आहे. तर बघा इकडे या ठिकाणी कॉमन फॅक्टर्स × अनकॉमन फॅक्टर्स म्हटलेलं आहे. तर आपण काय केलेलं, कॉमन फॅक्टर कोणते घेतलेले आहे, हे जे काही आहे बघा इकडे, हे 2 हा घ्यायचा आणि तो एकच वेळा लिहायचा. जो कॉमन आहे तो एक वेळा लिहायचा, गुणिला करायचं ब्रॅकेट मध्ये, आणि दुसरा कॉमन कोणता दिसतोय, 3, तो घेतला आणि गुणिला करायचं अनकॉमन फॅक्टर्स, आणि गुणिला ब्रॅकेट मध्ये लिहायचे जे उरलेले फॅक्टर्स आहेत ते सर्व अनकॉमन फॅक्टर्स, म्हणजे ज्यांच्या जोड्या मिळाल्या नाही. तर अनकॉमन कोणतं होतं, याच्यामध्ये 2 आहे, ते इथं लिहिले आपण 2. त्यानंतर 5 आहे, ते लिहिले. पुन्हा एक वेळा सांगतो, याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की फॉर्म्युला काय, एलसीएमचा कॉमन फॅक्टर × अनकॉमन फॅक्टर्स. आता कॉमन फॅक्टर्स मध्ये काय लिहिलं, याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स
शोधायचे हे फॅक्टर पाडल्यानंतर की इथंही 2 आहे, इथंही 2 आहे, मग हा कॉमन आहे, हा इथे लिहिला 2. त्यानंतर हा 3 आहे आणि इथंही 3 आहे, मग हा कॉमन झाला, हा लिहिला. या 2ला खाली 2 नाहीये, या 5ला वर 5 नाहीये, म्हणजे याला जोडे मिळाले नाही, मग हे अनकॉमन झाले. म्हणजे हे जे 2 आहे हे अनकॉमन आहे, याच्यामध्ये टाकले गुणीला, आणि हे 5 आहे हे अनकॉमन आहे. कळलं काय? म्हणजे कॉमन फॅक्टर्स इंटू अनकॉमन फॅक्टर्स. आणि मग बघा इकडे एलसीएम इक्वल टू काय आलं, 2 गुणीला 3 6, 2 गुणीला 5 10. म्हणजे एलसीएम आपला किती आहे? 60 आहे. डोक्यात आलं काय? आता समजलं असेल तुम्हाला? हो सर. हा, यामध्ये मी पुन्हा तुम्हाला काही उदाहरणं देतो, ते समजावून सांगतो मी. आता कट करू. बघा आता समजा 20 आहे, दिसत आहे का? दिसत आहे का तुम्हाला स्क्रीन? हो सर. हा, आता समजून घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता आपल्याला याचा ह्या 20 आणि 25 आहे, या 20 आणि 25 चे आपल्याला फॉर एक्झाम्पल एलसीएम काढायचा. काय काढायचा आहे? एलसीएम काढायचा आहे. तर आता बघा कसा काढायचा. पहिले तर याचे फॅक्टर पाडायचे. आता या ठिकाणी 20 लिहायचे खाली आणि इक्वल टू. आता बघा 20ला 10ने पण भाग जातो, 5ने पण भाग जातो, पण मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, सर्वात अगोदर सर्वात लहान संख्या पाहायची, 2ने संख्येने भाग जातो, तर याला 2ने भाग जाते. बघा इकडे 2 गुणीला 10. समजत आहे का? बरोबर ठिकाणी बरोबर. आता हे 2 जसेच्या तसेच ठेवायचे. ज्याचा माईक चालू असेल त्याने बंद करा रे बाबा. आता काय उरलेला, याची मोठी संख्या 10 आहे, तर या 10चे पण फॅक्टर पाडायचे. याला कितीने भाग जातो? सुरुवातीलाच 2ने. 2 गुणीला 5. ओके. नाउ वी हॅव गिवन 2 integers 20 and 25, and we have to ask to find out LCM, least common multiple. Then firstly we take out the 20 integers and we are trying to factorizations of these 20 figures, 20 integers. Now 2 into 10 means I have explained you. So select the very least figure very firstly for division of 20. So there is a very least figure is 2, and we can see here 2 into 10 equal to 20. Okay, this is this first line of factorizations, and again second is keep it here 2 as it is. Now there is a 10. Now we have to factorize of 10. Okay, now again this method we have to apply here. Again you have to select which least figure will be able to factor to divisible to 10. So there is a 2. So 2 into 5. Okay, 2 into 5 equal to 10. Now look here, what is the multiplication of this line? 2 into 2 4,
4 into 5, 20. Okay. Now there is a second figure is 25. So let me tell. So tell me which figures we have to select to divide this 25. By which figure we have to divide this figure? 25 ला कोणत्याच लहान संख्येने भाग जाऊ शकतो? 5. या ठिकाणी बघा 25 आहे की 5. व्हेरी गुड. 5 into 5. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी काही भाग जाऊ शकतात का? नाही जाऊ शकत. म्हणजे बघा सगळ्यात शेवटची लाईन पकडायची आपण ही आणि याच्यामधली ही. आता भाग जात नाही. आपण फॅक्टर पाडलेले आहे. ठीक आहे. आता एलसीएम चा फॉर्म्युला काय? कॉमन फॅक्टर कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर. बघा इकडे एलसीएम इक्वल टू. आता बघा याच्यामध्ये दोन आहे. इथं 2 आहेत का? नाहीये. इथं 2 आहे. इथं 2 आहेत का? नाहीये. इथं 5 आहे. हे 5 आहे. तर इथं पण 5 आहे. बरोबर आहे ना? तर हे काय झाले? कॉमन फॅक्टर. त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर एकच आहे. याला करतो मी ब्रॅकेट गुणीला. आता उरलेल्या दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं आपल्याला? अनकॉमन फॅक्टर. तर बघा अनकॉमन फॅक्टर कोणते कोणते आहे? 2 मल्टिप्लाय 5. इथं लिहायचं 2 गुणीला 2 गुणीला 5. समजलं काय? हो सर. आता बघा या ठिकाणी एलसीएम इक्वल टू 5 गुणीला हे किती होतात? 20. म्हणजे किती येतात हे? 100. व्हेरी गुड. 100. समजलं? म्हणजे एलसीएम कसा काढतात? सर हा. एलसीएम चा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. एलसीएम चा फॉर्म्युला काय? कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर. पुन्हा एक उदाहरण सांगतो मी. आता आपण सोबतच याच्यामध्ये कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टरचा उपयोग करून एलसीएम कसं काढतात ते पाहिलेलं आहे. आज आपण दोन संख्येने कॉमन एलसीएम आणि एचसीएफ कसं काढतात? तुमचा माईक बंद करा. आता मी तुम्हाला, तुमच्याकडे वही पेन आहे का? हो सर. आहे ना? येस सर. मी तुम्हाला उदाहरण देतो, त्याचं मला करून दाखवा फटाफट. लिहा. फाइंड आउट. सर्वजण लिहिल्या पाहिजे. हा. फाइंड आउट एलसीएम of the following figure. त्यामध्ये लिहा
40 आणि 60 या दोन संख्या दिलेल्या 40 and 60. यू हॅव टू फाइंड आउट एलसीएम. कराय आणि सांगा मला फटाफट. किती आलं? कळलं का रे? हो सर. झालं. किती आलं? 120. 120. सर्व सांगा मला. 120. 120 sir. Very good. Nice. Now again, I would like to explain you how to calculate LCM and SCF. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये पण काय करायचं, आता आपल्याला फक्त आपण सुरुवातीला काय पाहिलं की एलसीएम कसं काढतात. आता एलसीएम जर काढता आला तर एससीएफ पण काढणं अतिशय सोपं आहे. तर आता मी या ठिकाणी दोन फिगर दिलेल्या आहे तुम्हाला, 100 आणि 150. या 100ला कशाने भाग जाते? 2 ने. कळलं का? एकदम 5 ने द्यायचं. सर्वात अगोदर पाहायचं की सर्वात लहान संख्या कोणत्या लहान संख्येने आपण याला भाग देऊ शकतो. तर या ठिकाणी बघा 2 गुणिला 50 2/50 इक्वल टू 100. पुन्हा बरोबर साईनच्या खाली बरोबर करा. आता या ठिकाणी बघा 50 आहे ना, तर 50ला कशाने भाग द्यायचं? पुन्हा 2 ने द्यायचं. तर 2/25. अगेन हे 2 दशेच्या तसेच ठेवायचे. आणि आता 25 आहे. 25ला 2 ने भाग जाते का? नाही जात. 3 ने भाग जाते का? त्या 25ला भाग जाते 5 ने. ज्याचा माईक चालू असेल ना, वैष्णवी माईक बंद करा. या 25चा फॅक्टर कसे पडतील? 5 गुणिला 5 5 into 5. आता आणखी फॅक्टर पडतात का याचे? नाही पडत. कळलं काय? नो. आता बघा या ठिकाणी 100 चे करतो मी. 100 काय होणार? 100च सॉरी आता कशाचे येणार याच्यामध्ये? 150च. माईक बंद करा आपला. 2 into 75. कळलं ना कसं आहे? तर त्यानंतर 2 into आता मला सांगा 75 आहे, याला कशाने भाग जाईल?
कशाने भाग जाईल? 3 ने भाग जातो का? 3. आता हो सर. मीटिंग बंद होऊ शकते आपला क्लास, तर मग पुन्हा जॉईन व्हायचं. कितीने भाग जाते? 3 ने जाते. 3 ने भाग जाते ना. 25/3. हा, किती येतात? 25. 25. 25 त्रिक 75. टू इंटू 3 आणि इथं काय राहणार? 5 इंटू 5. कळलं का? आता बघा, आवाज नाही आला पाहिजे रे बेटा, माईक बंद करा. एलसीएम इक्वल टू सचिन. सचिन माईक बंद कर बेटा. बघा इकडे, आता या 2 रांग आले. इथं आहे सर्वात शेवटच्या ओळीचा विचार करायचा. इथं 2 आहे, इथंही 2 आहे. आलं का लक्षामध्ये? कॉमनला आपण काय करू? राऊंड करू. समजत आहे का? हो सर. 2. त्यानंतर जेवढे कॉमन आहे त्याला राऊंड करून टाकू पहिले. इथं 2 आहेत, इथं 2 आहेत का? नाही आहे. इथं 5 आहे, इथं 5 आहेत. हो आहे. हो. इथं पण 5 आहे, इथं 5 आहे, इथं पण 5 आहे. 5 आहे. डोक्यात आलं का? मग आपला फॉर्म्युला काय? कॉमन इंटू अनकॉमन. तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये कॉमन लिहा तुम्ही. कॉमन कोणते कोणते आहे? 2 and 5 multiply by 5. 5 इंटू 5. 5. ओके. गुणीला काय करायचे? सगळे अनकॉमन. उरलेले कोणते? अनकॉमन. याच्यातला 2 आहे, हा लिहून टाका. 2. कळलं का? आणि याच्यात कोणता उरलेला आहे अनकॉमन? 3. 3. लिहून टाका. समजलं काय? हो सर. हा. आता इथं किती होतात? 5 दोन्ही 10. 10. आणि हे किती होतात? 50. गुणीला हे किती आहे? 6. 3 दोन्ही 6. 6. किती झाले मग सांगा? 50 गुणीला 6 300. 300. 300 काय आहे? एलसीएम आहे. आता बघा का सर्वांना? हो सर. हा, तर आता हे तुम्हाला मी गुगल क्लासरूम वर याचे एक्झाम्पल देणार, ते तुम्ही सोडून तिथं सबमिट करायचे. ठीक आहे? हो सर. तर आजचा क्लास आपण इथं संपवू. समजलं सर्वांना? समजलं का सर्वांना? अरे बाबा सचिन, समजलं काय? कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा लवकर. कोणाला काही विचारायचं आहे? प्रश्न काही आहे? नो सर. ओके.